नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल रायता बनवून दाखवणार आहे। तो रायता तुम्ही बिर्याणी बरोबर खाऊ शकता आणि जेवताना पण तुम्ही खाऊ शकता असं पण नॉर्मली। त्यासाठी एक वाडगा घेतलेला आहे बघा। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, जर मापाने सांगितलं तर अर्धी वाटी एकदम बारीक कापून घ्यायचा। कधी पण असे रायता वगैरे बनवतो ना आपण, तर त्यासाठी बारीक कापून घ्यायचा। कोशिंबीरला म्हणा। एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, ती पण अर्धी वाटी आहे, बारीक कापून घेतलेला आहे। जेवढं निघेल तेवढं त्याचं बी पण काढून घ्यायचं। अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून साल काढून मग खिसून घ्यायचं। अर्धी वाटी काकडी घेतलेली आहे। साहित्य थोडं कमी जास्त झालं तरी पण चालू शकतं। एकदम एक छोट्या आकाराची मिरची घेतली बघा, बारीक कापून। ही तिखटवाली मिरची आहे। थोडीशी कोथिंबीर, छोटा अर्धा चमचा जिरेपूड बघा, हे भाजून बारीक कुटून घेतलेली आहे। छोटा अर्धा चमचा चाट मसाला, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ, एक चिमूटभर आपल्या टाकायचं ह्याच्यामध्ये साखर, आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दही। दही बघा एकदम असं घट्ट असं आहे। दही कसं लावायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तर ह्याच्यासाठी बघा 1 ते 1.5 वाटी आपल्याला दही टाकायचं आहे। त्यात दही टाकून घेतलेलं आहे, आणि दही टाकले बघा ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी, आणि वजनाने जर सांगितलं ना तर 250 ग्रॅम दही टाकलेलं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। अगोदर जरी तुम्ही फेटून घेतलं का नाही वाडग्यामध्ये तरी चालेल, आणि त्याच्यामध्ये साहित्य जरी टाकलं तरी चालेल। आणि हे ना फ्रेश आहे बरं का, आंबट वगैरे बिलकुल नाहीये, ताजं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं दही कसं घट्ट होतं, तुम्हाला जर पाहिजे तर ह्याच्यामध्ये काय करायचं, 2-3 चमचे पाणी जरी टाकलं तरी चालेल। पण काय होतं माहिती आहे का, खास तवर आपलं ही जी काकडी वगैरे जे टाकलेलं आहे, टोमॅटो वगैरे, तर ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसं पातळ होतं। तर लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकू नका। आणि अशा गोष्टी ज्या आपण करतो ना रायता बेता, जसं बिर्याणीवर खायला, जेवताना खायला, वेज थाळी बनवली तर त्याच्यावर पण आपलं रायता छान लागतो खायला। आणि उन्हाळ्यात अशा गोष्टी काय काय खावाव्या येतात, तर त्या टायमालाच करायचं। म्हणजे साहित्य सगळं मिक्स करायचं, मग मीठ वगैरे नंतर टाकायचं, जेणेकरून असं पाणी सुटणार नाही। आता हे काय माहिती आहे का, आपण जेव्हा जेवतो ना तेव्हा असं मग कालवायचं, आणि मग त्याच्यामध्ये मीठ साखर वगैरे थोडे थोडे टाकायचं। आणि जर आंबट असेल तरच साखर टाकायची, नाहीतर थोडीशी 4 दाणं जरी टाकली तरी चालेल। मस्त बघा असा रायता झालेला आहे, करून बघा। काल पण एक रेसिपी अपलोड केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि तुम्हाला उन्हाळा स्पेशल अशा जर रेसिपी पाहिजे असल्या तर जरूर मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।